कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार अशी माहिती आता मिळत आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालाय। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। वित्त विभागाची प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे जे वेतन होणार आहे ते आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार असल्याची माहिती मिळाली आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वित्त विभागाची प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून दिलं जाणार आहे। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला। या निर्णयाचा प्रस्ताव देण्यात आला। वित्त विभागाने या प्रस्तावाला आता मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता यापुढे होणारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे आता मुंबई जिल्हा बँकेतून केले जाणार आहेत। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले। दरेकरजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती। या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झाला आहे। सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? साधारणतः ज्या जिल्हा बँकांना अवर्ग आहे त्या जिल्हा बँकांमधनं शासकीय व्यवहार करण्यासाठी शासन त्या ठिकाणी परवानगी देत असतं, शासनाच्या यादीवर घेत असतं। आणि जिल्हा मध्यवर्ती बँक त्या सगळ्या निकषांमध्ये त्या ठिकाणी बसत असल्या कारणाने हा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता आणि आज तशा प्रकारचा निर्णय झाल्याचं समजतं। आणि हा निर्णय जर झाला असेल तर मी मनापासून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचं अभिनंदन आभार व्यक्त करतो। तर शेवटी या जिल्हा बँका सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात, सामाजिक बांधिलकी जपतात। आता आमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून 70,000 लाडक्या बहिणींची झिरो बॅलन्स अकाउंट उघडले, जे कुठेच झालं नाही। 1 रुपया न घेता अकाउंट उघडले, गिरणी कामगारांना पैसे दिले, पोलिसांना दिले, शिक्षकांना दिले, माथाडी कामगारांना दिले। आणि हे दुसऱ्या बँका खाजगी किंवा नॅशनलाइज करत नाहीत। मग अशा वेळेला या बँका सशक्त होणं आवश्यक आहे, त्यांना ताकद देणं आवश्यक आहे। राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं सहकाराच्या मागे उभे राहिलेत। हाऊसिंग, गृहनिर्माणचे सेल्फ डेव्हलपमेंट असेल, बँकांना सशक्त करणं असेल, राज्यातली सहकार चळवळ आणखी स्ट्रेंथन करणं असेल, आणि त्या भावनेतनं एक चांगला निर्णय त्यांनी घेतलाय। मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि निश्चितच याचा उपयोग त्या ठिकाणी सर्वसामान्यांना होईल आणि शासनाच्या योजना प्रकल्प गतिमान करण्यासाठी आम्हाला योगदान या निमित्तानं देता येईल। नक्कीच दरेकरजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्यावर।